हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये. तर आज आपण नेक्स्ट टाईपचा पझल बघू. आपण पझलची सिरीज स्टार्ट केली होती. सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट क्वेश्चन. बघा कशाची आता जेवढ्या टाईप झाल्या आहेत तेवढ्या तर मॅक्झिमम आपण जेवढ्या आहेत तेवढ्या तर केल्या आहे. आता त्याच्यात काय आहे, फक्त व्हेरिएबल सीन वन व्हेरिएबल, सेकंड व्हेरिएबल तेच वाढेल. ठीक आहे, टाईप्स त्याच राहील. बघा 7 पर्सन LKJH F and D visits the temple on 7 different days. सात लोक आहे ते काय करतायत, टेम्पल्सला विजिट करत आहे. डिफरंट डेज, एका वीक मध्ये किती डेज राहतात, 7 वीक, बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. 7 मुलं आहे, 7 पर्सन आहे, ते 7 डेजला आहे आणि एका वीक मध्ये. आणि जेव्हाही वीक येतात, जसं आपण डेज पाहिलं, जो डे पहिला येतो फर्स्ट डेट, जर फर्स्ट डेट असेल तर फर्स्ट पहिला येईल आणि लास्ट डेट लास्ट येईल. ठीक आहे, सेम तसंच जर दिलं आहे त्यांनी द वीक स्टार्ट फ्रॉम मंडे, कुठे कुठे वीक संडे पासून स्टार्ट होतो, तर मग ते क्लिअरिफाय करतात की कुठून वीक स्टार्ट होतो. मंडे पासून एंड कुठे होईल, संडेला. ठीक आहे, 7 पर्सन आहे आणि त्याच्यानंतर दे ऑल्सो विअर अ डिफरंट कलर ड्रेस. म्हणजे फक्त आणि फक्त 7 पर्सन नाही आहे, ते त्यांचा ड्रेस पण विअर करणार आहे. म्हणजे एक व्हेरिएबलला पर्सन आहे आणि ड्रेसचा कलर आहे. बघा काय आहे, तर 2 पॉसिबिलिटी. सर्वात पहिल्यांदा मी डेज लिहून घेतो ना, 2 पॉसिबिलिटी चालावंच लागेल आपल्याला. ठीक आहे, हे डेज साठी पहिली पॉसिबिलिटीचे पर्सन, पहिल्या पॉसिबिलिटीचे कलर, सेकंड पॉसिबिलिटीचे पर्सन, सेकंड पॉसिबिलिटीचे कलर. क्लिअर. 7 फर्स्ट, सेकंड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ कोणकोणते आहे त्यांचे नाव, डेट्स लिहून घेऊ. मंडे पासून स्टार्ट होतो, संडेला एंड होईल. बरोबर आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, त्याच्यानंतर काय येतो, फ्रायडे, सॅटरडे आणि लास्ट मंडे स्टार्ट, संडे एंड. ठीक आहे, क्लिअर. इथे म्हटलं ही पॉसिबिलिटी इथून एवढी फर्स्ट पॉसिबिलिटी आहे, नंतर इथे सेकंड पॉसिबिलिटी. ठीक आहे, आता पझल स्टार्ट करू. बघा, के विअर अ रेड ड्रेस अँड विजिट्स ऑन थर्सडे. ज्याची क्लिअर दिला आहे की तो कोणत्या डेजला विजिट केलाय ते लिहून टाकायचं. के रेड ड्रेस विअर करतो आणि कुठे आहे तो विजिट करतो थर्सडेला. तर मग आहे ना आपल्याजवळ के थर्सडेवर आहे, के थर्सडेवर आहे. दोन्ही पॉसिबिलिटी वेगवेगळ्या नाही, मग सेम आहे ना, क्लिअर तर लिहून द्यायचं ना. आणि तो रेड ड्रेस आहे, त्याचा रेड ड्रेस आहे. त्याच्यानंतर मोर दॅन 4 पर्सन विजिट्स आफ्टर द वन हू विअर मरून ड्रेस. त्याचं मिनिंग होतं 4 पेक्षा जास्त पर्सन आहे कोणाच्या, जो मरून ड्रेस विअर करतो त्याच्या विजिट नंतर. आता 4 पेक्षा जास्त, पहिली पॉसिबिलिटी 5 घेऊ आपण. 1 2 3 4 5. जर 5 इथे आहे तर हा कोणता ड्रेस, मरून ड्रेस याला. ठीक आहे, मग एक राहिलं, एक पॉसिबिलिटी इथे घेऊ. मरून कोण, एक मरून ड्रेस ट्यूजडे विअर करतो आणि एक मरून कोण आला, मंडे. ठीक आहे, त्यांनी क्लिअर म्हटलं मोर दॅन 4 पर्सन आहे. याच्यातही, याच्यात 5 आहे, याच्यात 6 आहे. मोर दॅन 4 दोन्ही चान्सेस आहे, कोणतंही येऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 पर्सन विजिट बिटवीन द वन हू विअर मरून अँड जी. मरून ड्रेस ज्याने विअर केला तो आणि जी मध्ये 3 पर्सन आहेत. तर 1 2 3 जी सॅटर्डेला येईल कोणत्या, या पॉसिबिलिटी, आणि 1 2 3 जी फ्रायडेला येईल या पॉसिबिलिटीमध्ये. क्लिअर. दोन्ही वेगवेगळ्या पॉसिबिलिटी आहे ना. आपण मरून साठी चेंज केलं, के ॲज इट इज राहिला. त्याच्यानंतर नंबर ऑफ पर्सन विजिट बिफोर जी इज 1 लेस दॅन द नंबर ऑफ पर्सन विजिट्स आफ्टर द वन हू विअर येलो. त्याचं मिनिंग होतं जेवढे जीच्या पहिले आहे, नंबर ऑफ पर्सन बिफोर जी इज 1 लेस दॅन, सपोज जीच्या पहिले 2 असेल तर कोण आहे तो, येलो ड्रेसच्या नंतर 3 येईल.
जेवढे जीच्या पहिले आहे ते 1 लेस दॅन आहे। याच्यात बघू 1 जीच्या बिफोर किती आहे 1 2 3 4, मग आफ्टर एलो किती येईल 5 येईल। 1 2 3 4 5 एलो येईल इथे, कारण की त्यांनी क्लिअर केलं आहे जेवढे जीच्या बिफोर जेवढे आहे ते 1 लेस दॅन आहे कोणापेक्षा आफ्टर एलो पेक्षा, तर मग आफ्टर एलो एक जास्त राहील ना। इकडे 1 2 3 4 5 तर एलो किती होईल 6 आफ्टर एल, तर एलो इथे येईल 1 2 3 4 5 6। क्लिअर। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डी visits the temple before H but after L and none of them wear either yellow or maroon dress। D जो आहे क्लिअर केला आता डी 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 कुठे आहे, डी विजिट्स आफ्टर सॉरी डी विजिट्स द टेम्पल बिफोर एच। डी जो आहे तो एचच्या पहिले आहे, इमिजिएट बिलो बोलले का नाही पण एचच्या पहिले आहे, आणि कुठे आहे डी विजिट्स बिफोर एच बट आफ्टर एल, एलच्या नंतर एल इथे। सिक्वेन्स कसा येईल सर्वात पहिल्यांदा एल येईल, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर एच। कधी आणि सांगितलं नाही आणि पण हा सिक्वेन्स असा येईल, आणि त्यांनी क्लिअर केलं या तिघांनाही कोण हे तिघेही कोणता ड्रेस वेअर नाही करत, आयदर येलो और मरून, म्हणजे हे तिघे जण या ठिकाणी तर येणार नाही। आता आपल्याला 3च ठेवावं लागेल, इथे 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 नाही, हा इथे येऊ शकतो एल, इथे डी आणि इथे एच येऊ शकतो, आणि तेच आहे ना इथे जागा 3च आहे। जर मरून येलो सोडले, एक जी बसला आहे एक के बसला आहे, 7 पर्सन होते, जी आणि के बसले तर 5 राहिले, त्याच्यात 2 ड्रेस ते विअरच नाही करत म्हणते, तर मग 3 आहे 3 लिहू, इथे एल येईल, त्याच्यानंतर डी इथे येईल आणि इथे एच येईल। या डायरेक्शन मध्ये क्लिअर होतं, इथे एल येईल, इथे डी आणि इथे एच। क्लिअर। त्यांनी म्हटलं हे तिघे जणी येलो आणि मरून नाही आहे, तर मग इथे ठेवले। ठीक आहे। हा नेक्स्ट बघा, हा नेक्स्ट आहे द वन हू विअर्स अ व्हाईट ड्रेस विजिट 5 days आफ्टर एफ। आफ्टर एफ म्हणजे एफच्या नंतर 5 days, म्हणजे एफ आणि जो व्हाईट कलर आहे त्याच्यामध्ये 4 राहील, आणि एफ वर येईल आणि 4 नंतर 5वा व्हाईट येईल अशी। 5 आफ्टर म्हटलं, जर बिटवीन म्हटलं असतं तर 5 मधात आले असते, पण आफ्टर म्हटल्यावर 4च येईल। ठीक आहे। 5 days मग आहे हू कोणासाठी आला एफ साठी। एफ इज नॉट द फर्स्ट वन टू विजिट द टेम्पल। एफ फर्स्ट वन मध्ये नाही आहे, तर एफ साठी जागा या याच्यात 2च उरल्या, एक इथे फर्स्ट नाही आहे तर एफ इथे येईल, त्याच्यानंतर फर्स्ट इथे येईल, फर्स्ट नाही आहे इथे जागा 2च उरल्या। ठीक आहे। आणि एफच्या नंतर 5 days आफ्टर व्हाईट आहे, तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे व्हाईट येईल, सेम इथे व्हाईट येईल ना 1 2 3 4। ठीक आहे। त्याच्यानंतर द वन हू विअर्स पिंक ड्रेस विजिट आफ्टर एल बट बिफोर जी। पिंक जो आहे जीच्या बिफोर आणि आफ्टर एल, पहिला पिंक जो आहे आफ्टर एल आणि बिफोर जी। आफ्टर एल आणि बिफोर जी साठी एकच जागा होती इथे, तर ही पॉसिबिलिटी रॉंग आली। एकच जागा आहे ना, जर इथे ठेवला तर आफ्टर एल होईल का, तो एलच विअर करेल, आणि इथे म्हणेल तर तो जीच विअर करेल। त्याच्यानंतर एलच्या नंतर हा इथे आणि जीच्या पहिले इथे येईल, पिंकच आहे ना पिंक ड्रेस। क्लिअर। तर ही रॉंग झाली, ही पॉसिबिलिटी राईट आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा जी डज नॉट विअर अ ब्ल्यू ड्रेस। जी ब्ल्यू ड्रेस नाही आहे, आता ड्रेस साठी 2च जागा आहे, एक हे एक हा, तर जी ब्ल्यू ड्रेस नाही आहे तर ब्ल्यू ड्रेस याला देऊन देऊ ना, आणि एक राहिला कोणता आहे ड्रेसचा कलर, वन ऑफ देम विअर्स अ ग्रीन ड्रेस, तर जी ला ग्रीन ड्रेस देऊ, ही झाली पझल। क्लिअर। इझी राहतात जेव्हा डेज डेट्स मंथ्स येतात ना, तेव्हा इझी होतात, कारण आपल्याला सिक्वेन्स माहित पडतो एक्झॅक्ट काय होतो, मंडे फर्स्ट आहे संडे लास्टच। ठीक आहे। नेक्स्ट पझल बघू, पझल बघा ही झाली आहे आपली टाईप। याच्यामध्ये काय आहे बघा, 12 पर्सन सिटिंग,
2 पॅरल रो आले तेच आहे. मग किती आहे 12 पर्सन आर सिटिंग इन 2 पॅरल रोज containing 6 people each row in such a way that there is an equal distance between them adjacent person. क्लिअरच आहे. काय म्हणताय, पॅरल रो आहे तर वरच्या रो मध्ये एक साऊथ फेसिंग येईल आणि खालची रो नॉर्थ फेसिंग होईल. ते दोघेही एकमेकांना फेस करेल आणि 6 पीपल इच मध्ये राहील. त्याच्यानंतर आता त्यांनी ही दिला इन द फर्स्ट रो ABCDEF आर सीटेड अँड ऑल ऑफ देम आर फेसिंग साऊथ. म्हणजे जी आहे तोच ना मी, ठीक आहे. पॉसिबिलिटी एक इनर साइड लिहितो एक आउटर साइडला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं राईट लेफ्ट चुकीचं राहते याच्यात, ठीक आहे. आणि 6 पीपल आहे हे सगळे यांची फेसिंग साऊथ राहील. क्लिअर. आणि हे जे आहे ते नॉर्थ राहील, यांनाच फेस करेल, तेव्हाच पॅरलल रो येईल ना, ठीक आहे. एक इनसाइड लिहितो एक आउटसाइड लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे रो 1 फर्स्ट रो कोणती येईल, ही वाली येईल फर्स्ट रो. याच्यात A to F येईल आणि सेकंड रो ही येईल. याच्यात कोण आहे P to V, P to U येईल, P to U, ठीक आहे. इन द सेकंड रो PQRST अँड U आर सीटेड अँड ऑल ऑफ देम फेसिंग नॉर्थ. क्लिअरच केलं आपण. फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं याच्यासाठी ही लेफ्ट राहील साईड आणि हा राईट एंड राहील. हा लेफ्ट एंड हा राईट एंड. जेव्हा रो 1 साठी हा राईट एंड राहील आणि हा लेफ्ट एंड. एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर. बघा, therefore in the given sitting arrangement each member is seated in row facing another of the other row. म्हणजे त्यांनी म्हटलं की जो पहिला एक मेंबर आहे तो दुसऱ्या रोला फेस करताय, दिसतच आहे, ठीक आहे. आता पझल स्टार्ट होतात. केअरफुली रीडिंग करायची आणि जिथे क्लिअर आहे, आता क्लिअर कुठे कुठे याच्यात सर हा लेफ्ट हा राईट एंड आहे, हा लेफ्ट हा राईट एंड आहे, हा लेफ्ट एंड आहे, हे क्लिअर आहे. किंवा त्यांनी म्हटलं की लेफ्ट वरून थर्ड आहे तर क्लिअर आहे, राईट वरून सेकंड आहे, राईट एंडला आहे, लेफ्ट एंडला आहे, तेव्हा क्लिअर होतं. नाही असेल तर आपण पॉसिबिलिटी कंडिशन लिहून ठेवायची. बघा, T is the only neighbor of P. त्याचं मिनिंग काय होतं, T जो आहे P चा ओनली नेबर आहे. म्हणजे कोणीतरी एक काय आहे कॉर्नर मध्ये बसून आहे, बरोबर आहे. T इज द ओनली नेबर ऑफ P. त्याचं मिनिंग होतं जर आणि T आणि P दोन्ही रो 2 ला बसेल. सपोज मी P इथे बसवला, त्यांनी काय म्हटलं T इज द ओनली नेबर ऑफ P. P चा ओनली नेबर म्हटलं T. टीच्या बद्दल बोलले का नाही, तर मग T सेकंडला येईल कुठे पण. बघा T इथे येईल, T इज द ओनली नेबर ऑफ P, तेव्हाच होईल ना T इज द ओनली नेबर ऑफ P. सेकंड आहे इथे येईल P, येईल T. त्यांनी म्हटलं काय T इज द ओनली नेबर ऑफ P. Pच्या तिकडे कोणीच एंड नाही, Pच्या इकडे कोणी एंड नाही, 2 आहे. त्याच्यानंतर द नंबर ऑफ P पर्सन सीट्स टू द राईट ऑफ A इज सेम टू द लेफ्ट ऑफ C. आता A आणि C वर बसेल, माहित नाही कुठे, पण एवढं लक्षात ठेवायचं A च्या लेफ्ट साईड. आता A ची लेफ्ट इकडे जाईल, लेफ्टच लिहू. A ची लेफ्ट जेवढे आहे तेवढेच C ची राईट आहे, ठीक आहे. अशी कंडिशन येईल, माहित नाही कुठे बसू शकतात ना. त्याच्यानंतर B फेसेस द वन हू सीट्स सेकंड टू द राईट ऑफ P. P चा सेकंड राईट तो B ला फेस करत आहे. P चा सेकंड राईट आता इथे जर असेल तर तिकडे जाईल का नाही, तिथे जाणार नाही. तर मग ही कंडिशनच कशाला ठेवू आपण, हीच कंडिशन चालू देऊ ना, ठीक आहे. इथे P येईल, इथे T येईल. P चा सेकंड राईट 1 2 इथे B येईल का नाही, हा B ला फेस करतो कारण की ABCD तर फर्स्ट रो मध्ये आहे वरच्या. इथे B येईल, इथे B येईल, ठीक आहे. P चा सेकंड राईट हा आहे, हा कोणाला फेस करतो B किंवा B याला फेस करतो. त्याच्यानंतर A फेसेस द वन who is an immediate neighbor of R
ए कोणाला फेस करतो, इमिजिएट नेबर ऑफ आर ला. मग त्यांनी हू दिलं, हू कोणासाठी आला, आर साठी. आर सिट्स वन ऑफ एक्स्ट्रीम एंड्स. आता आर रो फर्स्ट मध्ये बसतो की सेकंड, रो सेकंड मध्ये, आणि आर एंडला बसला. ऑलरेडी एक जण पी एंडला बसला आहे, तर आर इथे येईल, आर इथे. आणि मग म्हणत आहे की ए फेसेस द वन इमिजिएट नेबर ऑफ आर. आरचा इमिजिएट नेबर हाच आहे, तिकडे नाही आहे. हा कोणाला, याला ए फेस करतो आहे, हा ए. ए जसा आला तर त्यांनी क्लिअर केलं इथे जेवढे एच्या लेफ्ट साईडला आहे तेवढे सीच्या राईटला पाहिजे. एची लेफ्ट साईड इकडे जाईल, तर एची लेफ्ट साईडला किती आहे, एकच आहे, तर सी इथे येईल, सीच्या राईट साईडला पण एकच. इथून क्लिअर झाली, ही कंडिशन क्लिअर झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट, देअर इज वन पर्सन बिटवीन यू अँड एस. यू अँड एस मध्ये एक जण आहे. आता यू अँड एस मध्ये एक जण आहे, तर इथे आणि इथे हीच जागा आहे. दोन पॉसिबिलिटी आहे, सेम जागा आहे, तर आपण एका ठिकाणी यू इथे ठेवू आणि एस इथे ठेवू, दुसऱ्या ठिकाणी एस इथे ठेवू, यू इथे ठेवू. क्लिअर आहे. बाकी सगळे सेमच आहे डायग्राम, फक्त इथेच चेंज. ठीक आहे, एक आहे. त्याच्यानंतर डी फेसेस द वन हू सिट्स इमिजिएट राईट ऑफ यू. डी फेसेस, डी कोणाला फेस करत आहे, जो इमिजिएट राईट ऑफ यू. यूचा इमिजिएट राईट हा आहे, याला डी फेस करताय, डी इथे येईल. आणि यूचा इमिजिएट राईट हा, याला आर कोणाला फेस करताय, डी ला फेस इथे येईल. आता डी चेंज झाला, डी चेंज झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर यू फेसेस द वन हू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एफ. एफच्या थर्ड लेफ्ट जो आहे तो क्यू ला फेस करताय. आता दोन्ही याच्यात एफ राहिला, आणखी दोन राहिला, बरोबर आहे. ठीक आहे. त्याचं मिनिंग काय होतं, क्यू फेसेस द वन हू सिट्स थर्ड लेफ्ट ऑफ एफ. जो थर्ड लेफ्ट ऑफ एफ आहे, सपोज जर आता जे इनर डायरेक्शन आहे, एफ इथे येऊ शकतो ना, तर एफचा थर्ड राईट, फर्स्ट सेकंड, एफचा थर्ड लेफ्ट पाहिजे आपल्याला, तर इकडे लेफ्टच होईल ना. एफ जर इथे बसवला तर 1 2 3 इथे कोण येईल, क्यू येऊ शकतो. दुसरी जागा इथे आहे का, इथे जर एफ ठेवलं तर एफची लेफ्ट साईड जाणार नाही, तर एफ इनर साईडमध्ये इथे येईल. एफचा थर्ड लेफ्ट 1 2 3 हा क्यू इथे येईल. त्याच्यानंतर वरही बसवा लागेल ना आपल्याला. इथे जर ठेवला एफ तर 1 2 3 लेफ्टच नाही आहे, तर मग वरच्याही डायरेक्शनमध्ये एफ इथे येईल. 1 2 3 हा कोणाला फेस करतो, क्यू, किंवा क्यू याला फेस करतो. क्लिअर झालं. नेक्स्ट बघा आता, बोथ बी अँड ई आर नॉट अँड इमिजिएट नेबर्स टू इच अदर. बी आणि ई नेबर्स नाही पाहिजे. आता ईच राहिला तर ई इथे येईल या ह्याच्यात, आणि ई इथे येईल. हा जसा इथे लिहिला तर जी आउटर साईडली आहे ती रॉंग झाली. क्लिअर समजलं. जी इनर साईड आहे ती राईट चालली. जे ही इरेज करतो मी. ठीक आहे, ही राईट आहे. क्लिअर. एकदा तुम्ही पुन्हा व्हिडिओ पॉज करून पुन्हा क्लिअर करून घ्या आणि थोडं केअरफुली रीड करा. नंतर आपल्याला एकच पझल नाही राहत, आपल्याला पेपरमध्ये खूप साऱ्या पझल्स राहतात, म्हणून केअरफुली रीडिंग, एकाच रीडिंगमध्ये पझल झाली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट पझल बघा. पझल पहिल्यांदा एकदा ऍटलिस्ट जिथपर्यंत पझल स्टार्ट नाही झाली तिथपर्यंत तरी रीडिंग करा. ठीक आहे. 7 बँक्स एम्प्लॉईज, त्यांचे नाव आहे ABCD XYZ आर वर्किंग डिफरंट बँक्स. म्हणजे पहिल्यांदा बँक्सचे एम्प्लॉईज दिले आहे, त्यांची नाव वेगळी, आणि मग डिफरंट बँक्समध्ये ते वर्क करतात. त्या बँकिंगची नावं बघा, PQRSTUV. आता याच्यात महत्त्वाचं काय आहे, कोण पर्सन आहे आणि कोण बँक्सचे नेम आहे ते फाइंड आउट करायचं, बरोबर. ठीक आहे. बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. 7च आहे, पण 7 बँक एम्प्लॉईज आहे, त्यांची नाव हे आहे, आणि डिफरंट बँक्सची नाव हे आहे, बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. क्लिअर झालं. इथे एवढं तर क्लिअर झालं की एक व्हेरिएबल आहे, 2 जण आहे, एक पर्सन आहे, एक बँकचं नाव आहे, आणि दोन्हीही लेटर्स आहे. हे कन्फ्युजिंग करणार आहे. ईच पर्सन वर्क्स इन अ डिफरंट डेझिग्नेशन. आता प्रत्येक पर्सनचे बँक तर आहे, बँकवरून डेझिग्नेशन आहे, म्हणजे थर्ड व्हेरिएबल आला त्याच्यात. हां, ते कोणकोणते डेझिग्नेशन आहे, क्लर्क, AM म्हणजे असिस्टंट मॅनेजर,
त्याच्यानंतर DGM डेप्युटी जनरल मॅनेजर, GM जनरल मॅनेजर, CFO चीफ फायनान्शियल ऑफिसर, CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड MD मॅनेजिंग डायरेक्टर, बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. 7 डेझिग्नेशन दिले आहे. डेझिग्नेशन आर इन इन्क्रीजिंग ऑर्डर एक्सपिरियन्स. जे डेझिग्नेशन आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डरने आहे एक्सपिरियन्सनुसार. क्लर्क इज द लिस्ट एक्सपिरियन्स, क्लर्कला कमीच एक्सपिरियन्स राहतो म्हणून, आणि जसं एक्सपिरियन्स वाढत जातो तसं. आणि MD ला म्हणता MD इज द मोस्ट एक्सपिरियन्स. क्लिअर. जिथेही डेझिग्नेशन आले तर डिक्रीजिंग ऑर्डरने डेझिग्नेशन लिहायचे, म्हणजे जो MD आहे तो सर्वात वर येईल आणि क्लर्क जो आहे तो लिस्ट एक्सपिरियन्स आहे तो सगळ्यात खाली येईल. क्लिअर झालं इथून. मग इथून आहे आपली ही आता. ठीक आहे, बघा मी 7 करतो. 7 आहे आपल्याला. 7 पहिले डेझिग्नेशन, मग पर्सन नेम, बँक नेम. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे 2 पॉसिबिलिटी ठेवायच्या आहे ना आपल्याला. इथे बँक नेम करतो, इथे पर्सन नेम. पहिली पॉसिबिलिटी झाली क्लिअर. ही दुसरी पॉसिबिलिटी घेतो, इथे बँक नेम, पर्सन. कारण आपल्याला याच्यासाठी जागा पाहिजे इथे, आणि डेझिग्नेशन. जेवढे डेझिग्नेशन आहे अकॉर्डिंग टू त्याचे नाव. ठीक आहे, बघा जो एक्सपिरियन्स आहे तो वर लिहायचा आणि डिक्रीजिंग ऑर्डर. सगळ्यात मोस्ट एक्सपिरियन्स कोण आहे? MD येईल इथे. त्याच्यानंतर MDच्या नंतर बघा, MDच्या नंतर CEO आहे, CFO आहे. त्याच्यानंतर काय येईल? CFOच्या नंतर बघा, CFOच्या नंतर जनरल मॅनेजर आहे सर. त्याच्यानंतर जनरल मॅनेजरच्या नंतर डेप्युटी जनरल मॅनेजर आहे, DGM आहे. DGMच्या नंतर AM आहे, असिस्टंट मॅनेजर. आणि जो लिस्ट एक्सपिरियन्स आहे तो क्लर्क आहे. असाच सिक्वेन्स ठेवायचा जेव्हा डेझिग्नेशन, नाही तर ते सरळ देतातही की डिक्रीजिंग ऑर्डरने करा. ठीक आहे, ही झाली. बघा आता पझल स्टार्ट करू. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, इथे बँक नेम, मी इथे बँक नेम लिहितो, इथे बँक नेम, इथे पर्सन नेम. क्लिअर. 2 पॉसिबिलिटी. ओनली 2 पर्सन्स आर सिनियर टू द वन हू वर्क्स इन आर बँक. आर बँकचं नाव आहे. ओनली 2 पर्सन्स सिनियर्स टू द वन, जो आर बँकेत वर्क करतो त्याच्यापेक्षा 2 जास्त सिनियर आहे. 1 2. आरची डेझिग्नेशन काय? आर बँकेत जोही लागेल त्याची डेझिग्नेशन येईल तो CFO येईल. त्याच्यानंतर नो वन वर्क्स बिटवीन द वन हू वर्क्स इन आर अँड P. आर अँड P जे बँक आहे त्याच्या मदत कोणीच नाही करत, तर मग आर आणि P जवळजवळ येईल. एकदा इथे एकदा इथे येईल. 2 पॉसिबिलिटी आहे. क्लिअर करू आपण. त्याच्यानंतर D वर्क्स इन V बँक. क्लिअर झालं की D V मध्ये बसलाय, म्हणजे D पर्सन आहे, V बँक आहे. पण कुठे बसवायचं? कुठेही बसू शकतात ना जिथे जागा आहे. मग इथे आपण वेगळे लिहू, D हा V बँक मध्ये. क्लिअर कंडिशन आहे नाही. हां. त्याच्यानंतर 1 पर्सन वर्क्स बिटवीन द वन हू वर्क्स इन P अँड X. आणि मग हू दिला आहे, म्हणजे P बँक आणि X पर्सन मध्ये एक जण आहे. X वर्क्स इन S. समोर दिला X वर्क्स इन S. आता या पॉसिबिलिटी मध्ये X वर येईल का पर्सन? नाही, तर खालीच येईल. 1 2. इथे येईल का X? X हा पर्सन आहे सर, तर X इथे येईल. बँक नाही दिला आणि बँक त्याची S. क्लिअर. बँक त्याची S येईल. त्याच्यानंतर इथे बसू शकतो X आणि S, इथे बसू शकतो X आणि X. बरोबर आहे ना. एकदा इथे बसतो, एकदा इथे बसतो. दोन्ही जागा खाली आहे ना X आणि S. तर मग हे नाही लिहित, हे लिहिली. त्याच्यानंतर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ही वाली कंडिशन लक्षात ठेवायची. P आणि S मध्ये सरळ P बँक आणि S बँक मध्ये 1 पर्सन. इथे लिहितो मी, P आणि S मध्ये 1 पर्सन आहे आणि S हा. क्लिअर. नेक्स्ट बघा. ठीक आहे, काय आहे? द नंबर ऑफ पर्सन हू आर सिनियर टू X इज सेम ज्युनियर टू Y. Y वर्क्स इन T बँक. पुन्हा आली Y आणि T चा पेअर बनतो ना. Y हा
टी बँकेत काम करतो तसा एक्स त्याच्यात काय म्हटलंय, द नंबर ऑफ पर्सन हु आर सिनियर टू एक्स इज ज्युनियर टू वाय, म्हणजे जेवढे एक्सच्या वर सिनियर आहे तेवढेच वायच्या खाली सिनियर्स. कुठे ज्युनियर्स आहे की सिनियर्स आहे. पुन्हा द नंबर ऑफ पर्सन हु आर सिनियर टू एक्स, जेवढे एक्स पेक्षा सिनियर आहे तेवढेच वाय पेक्षा ज्युनियर पाहिजे. म्हणजे आता बघा याच्या एक्स पेक्षा सिनियर किती आहे, एक्स इथेच बसला ना आपला, एक्स पेक्षा सिनियर 1 2 3, तर वाय पेक्षा ज्युनियर किती पाहिजे, 3 जण पाहिजे, 1 2 3. वाय इथेच येईल ना, वाय इथे चालला तर रॉंग येईल ना. वाय एक्स आणि वाय सोबत बसेल का, वेगवेगळे पर्सन आहे, डेजिग्नेशन आहे वेगळी, तर मग ही पॉसिबिलिटी रॉंग आहे. पण ही पॉसिबिलिटी रॉंग का बरं नाही करत, याचे जर एक हा जर इरेज केला आणि इरेज केले तर आपल्याजवळ याच्यात 2 पॉसिबिलिटी ऑलरेडी, इथे आणि इथे, तर मग याला घेऊ ना. ठीक आहे, इथे आर येईल, इथे पी येईल, एकदा वर एक्सला बसू, एकदा एक्स इथे बसेल आणि एस इथे, कारण की पी आणि एक्स मध्ये एक पर्सन आहे, आणि त्याच्यानंतर एकदा एक्स इथे बसेल, एस इथे बसेल. क्लिअर. मग आता ही कंडिशन क्लिअर झाली, जेवढे एक्स पेक्षा सिनियर आहे, एक्स पेक्षा सिनियर 1 आहे तर वाय पेक्षा ज्युनियर एकच येईल, तर वाय एम होईल, आणि वाय कुठे वर्क करतो, टी बँकेत. त्याच्यानंतर एक्स पेक्षा सिनियर किती आहे, 1 2 3 4 5, तर वाय पेक्षा ज्युनियर 1 2 3 4 5, वाय इथे येईल, वाय हा टी बँकेत जॉब करतो. क्लिअर. आणि वाय हा सीईओ आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जेवढेच कटत आहे तेवढे काटायचे आणि शक्यतो एकाच रीडिंग मध्ये पूर्ण पझल झाली पाहिजे. त्याच्यानंतर ए इज जस्ट सिनियर टू द वन हु वर्क्स इन क्यू बँक. ए जो आहे जस्ट सिनियर आहे, म्हणजे ए जो आहे अबोव आहे, जस्ट अबोव आहे कोणाच्या, जो क्यू बँकेत आहे. आता याच्यात ए इथे येऊ शकतो का, नाही, क्यू इथे यायला पाहिजे, ए इथे येऊ शकत, ए इथे नाही येऊ शकत, इथे क्यू यायला पाहिजे होता. तर ए साठी जागा ही आरली हीच आहे एक, खाली जरी ठेवला इथे जर बसवला तर मग इथे क्यू येईल का, ऑलरेडी टी बसला आहे. ए जो आहे तो जस्ट एक्सपिरियन्स आहे कोणाच्या, जो क्यू बँकेत आहे. ठीक आहे. आणि याच्यात इथे नाही बसू शकत, इथे क्यू बसत नाही, इथे ए बसू शकत नाही, इथे ए बसला तर इथे क्यू नाही बसत, इथे बसू शकतो एक जागा, बस एकच जागा आहे इथेच, ए इथे आहे, जस्ट अबोव क्यू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डी नायदर जस्ट सिनियर नॉर जस्ट ज्युनियर टू एक्स. जो डी पर्सन आहे तो जस्ट सिनियरही नाही एक्सच्या आणि जस्ट ज्युनियर नाही. इनडायरेक्टली त्यांचं म्हणणं आहे डी आणि एक्स दोन्ही पर्सनच आहे ना, दोन्ही पर्सन जवळजवळ नाही आहे. डी आणि एक्स जवळजवळ नाही, तर इथे डी नाही, इथे डी नाही, इथे डी नाही, इथे डी बसू शकतो का, नाही, इथे नाही बसू शकत, कारण की पहिल्या त्याच्यात दिलं होतं की डी हा व्ही बँकेत काम करतो, म्हणून डी इथे बसेल, हा व्ही बँकेत आहे. त्याच्यानंतर एक्स याच्यात डी इथे आहे जागा, डी आणि व्ही, तर इथे नाही बसू शकत, तर डी आणि व्ही इथे बस. दोन्ही डायग्राम्स चालल्या ना, बरोबर होत आहे कंडिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काय आहे बघा, 3 पर्सन्स वर्क्स बिटवीन झेड अँड डी, आणि मग हु दिला आहे, हु कोणासाठी आला, डी साठी. डी इज ज्युनियर टू झेड, म्हणजे 3 पर्सन आहे डी आणि झेड, आणि जो डी आहे तो झेड पेक्षा ज्युनियर आहे, म्हणजे झेड वर येईल अकॉर्डिंग टू काय, डेजिग्नेशन. जिच्यात वर आहे डी तो रॉंग झाली, हे तशीच रॉंग झाली. डी आणि झेड मध्ये 3 माणसं पाहायचीच गरज नाहीये. जरी 1 2 3 इथे झेड जरी आला, पण कोण सिनियर आहे, डी इज ज्युनियर टू झेड, म्हणजे झेड हा सिनियर पाहिजे. तर इथे ही वाली 1 2 3 इथे येईल झेड, झेड झाला सीओ, झेड हा सिनियर झाला डी पेक्षा, बस खतम. आणखी आहे सी इज नॉट सिनियर टू बी. सी जो आहे तो बी पेक्षा सिनियर नाही, हे काहीच नाही, हे रॉंग आहे. सी इज नॉट सिनियर टू बी, तर मग उलट काय आहे, सिनियर नाही आहे तो ज्युनियर असेल, बी सिनियर असेल, बी सिनियर आहे तर बी वर येईल सी. सी इज नॉट सिनियर टू बी, तर सी ज्युनियर झाला. आणि कोणती बँक राहिली, पी झाला, क्यू झाला, आर झाला, एस झाला, टी, यू. जो यू बी आहे तो यू बँकेत काम करेल. क्लिअर. ठीक आहे. ही झाली पझल्स, एकाच ह्याच्यात होत केली आपण. ठीक आहे. आता व्हेरिएबल्स वाढणार, बाकी टाइप्स तर झालेच आपल्या जेवढेही राहील, आता एकतर इझी राहील आणि व्हेरिएबल 2 पेक्षा जास्त येणार नाही. ठीक आहे. बाकीच्या पझल्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स.